उपोषण केल्याच्यामुळे तुम्हाला वाढ पगार देता येत नाही असं आम्हाला प्रत्यक्षात लिखित दिले. म्हणजे संविधानाचा जो अधिकार आहे, त्यांनी एखादी समस्या असेल किंवा प्रश्न असेल तर तुम्ही उपोषण करू शकता. संविधानाचा अपमान केला. संविधानाचा अपमान केला म्हणजे माझं नाव रमेश परसराम राऊत. मी हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली येथून आलेला आहे. मी संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ लिडकॉम हिंगोली अर्थात पादत्राण उत्पादन केंद्र हिंगोली. म्हणजे थोडक्यात असं म्हणतं 35-37 वर्ष म्हणजे 38 वर्ष झाले मला जवळपास. 38 वर्षापासून तुम्ही ते 38 वर्षापासून मी आपल्या महामंडळामध्ये काम करतो. महागाईच्या अनुषंगाने, परंतु शासन आमच्याकडे दुर्लक्ष करेल. म्हणजे महागाई भत्ता असू द्या किंवा किमान वेतन असू द्या, ते काहीच नाही. तुम्ही किमान वेतनासंदर्भात एक आंदोलन छेडलं होतं काही 6 महिन्यापूर्वी. त्यांच्यासाठी उपोषण सुद्धा केलं होतं मी. अच्छा. परंतु काही नाही. त्या उपोषणात काय म्हणण्यात आलं त्यांच्याकडून? उपोषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं आम्ही शासनाची एक मिटिंग घेऊ, संचालक बोर्डाची मिटिंग घेऊ, त्या मिटिंग मध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू. परंतु आम्ही उपोषण सोडल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला दुसरं एक पत्र दिलं की तुम्ही उपोषण केल्याच्यामुळे तुम्हाला वाढ पगार देता येत नाही असं आम्हाला प्रत्यक्षात लिखित दिले. म्हणजे संविधानाचा जो अधिकार आहे, त्यांनी एखादी समस्या असेल किंवा प्रश्न असेल तर तुम्ही उपोषण करू शकता. संविधानाचा अपमान केला. संविधानाचा अपमान केला. आणि आता तुम्हाला म्हटलेत की जर तुम्ही आंदोलन केल्यामुळे तुमचा आम्ही पगार वाढवू शकत नाही. अच्छा, मग हे महामंडळाचे अध्यक्ष हे लोक सर्वांनी तुम्हाला पत्र पाठवलं.